सागर काकड हा कोणाला आढळून आला तात्काळ नीरज शेठ भटकडे यांच्याशी संपर्क साधा. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष शेती ही एक महत्त्वाची शेती म्हणून मानली जाते आणि चांगल्या उत्पन्नाचा शेतकऱ्यांना आधारस्तंभ असणारा द्राक्ष शेतीचा व्यवसाय हा नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात होतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काही अडचणी निर्माण झाल्या द्राक्ष शेतीला. गेल्या वर्षीपासून बघितलं आपण तर निर्यातीची आणि इतर लोकलची द्राक्षांची कंडिशन त्यामानाने चांगली होती, पण बाजारभाव कमी होते. यावर्षी द्राक्ष शेतीला अवकाळी पाऊस, गारपीट तसेच अवर्षण याचा मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपल्या शेतातील द्राक्ष काढून टाकली. अनेक द्राक्ष बागांचे नुकसान झाले. या सर्व गोष्टींचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झालेला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2022-23ला साधारण आपण 2,67,950 मेट्रिक टन इतके द्राक्ष आपण निर्यात केले होते. यावर्षी निर्यातीचा श्री गणेशा झालेला आहे. 70-75 कंटेनर आपण रोमानिया आणि इतर नेदरलँड देशाला पाठवले आहे. मात्र निश्चितच यावर्षी निर्यातीचं प्रमाण हे कमी राहणार आहे असे एकंदर परिस्थिती आहे आणि भविष्यात द्राक्ष शेतीला परकीय चलनापासून मुकावं लागतं काय अशी एकंदर परिस्थिती आपल्याला या सर्व परिस्थितीमध्ये जाणवते.